शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. आपण पाहिलं की संजय राऊत यांनी एक जहरी टीका केलेली आहे. बोलताना देखील त्यांची जीभ घसरली असं म्हणावं लागेल. ते म्हणतात की रखेल याच्या अवस्थेमध्ये आहे शिवसेना. काय म्हणाल? संजय राऊत असेल की त्यांचा उठावा गट असेल, यांना आता बेस राहिलेला नाही आणि त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. कुणाला बोलतात रखेल? अर्थ कळतो त्याचा? आम्ही होतो, आम्ही जे तुमच्या नाकावर टिचून उठाव केला. काय वाकडं केलं कुणाचं? काय कुणाला तुमचा दबाव होता? हे स्वतः मुजरा करण्यासारखं इतरांच्या घरी जाऊन नाचतात. हे नाचे खरे, हे नाचे हे. अभिमान त्या गोष्टीचा बाळगला पाहिजे की एक हिंमत दाखवली आपल्या शिवसैनिकांनी. लेचेपेचेचं काम नाहीये. तुमच्या विरोधात एखादा शब्द जरी बोलला तर त्याची कशी वाट लावायची याच्याबद्दलचं तुमचं प्लॅनिंग आखणारे तुम्ही. तुम्ही दारोदार लोकांच्या दारोदार जाऊन विनवण्या करतात, त्यांचे पाय चाटतायत. खऱ्या अर्थानं यांना एक शब्द आहे, शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिक निर्माण केले. हे आता निर्माण झालेले आहेत. संजय राऊत साहेब, तुमची पण जीभ घसरते असं म्हणावं? नाही, जीभ अशा लोकांना अशाच भाषेत उत्तर द्यावं लागतं. आम्हाला अशा थराचं राजकारण करायचंच नाहीये. हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडत नाहीये. यांनी याला काय बोलावं, त्यांनी त्याला प्रत्युत्तर द्यावं, या मानसिकतेमध्ये लोक नाहीत. लोक म्हणतात डेव्हलपमेंटचं बोला, विकासाचं बोला, आमच्या मुलांच्या भविष्याचं बोला, आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोला. आणि सकाळी उठले की ह्या असे वाक्य जेव्हा वापरतात तेव्हा त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं, कारण त्यांना दुसरी भाषा कळत नाही. म्हणून आम्ही त्यांची चिंतासुद्धा करत नाही ना. आम्हाला त्यांचं असं काही सिरियसली घ्यावं असं वाटत नाही. परंतु एक दिवस लक्षात ठेवा, या ज्या पद्धतीने तुमची लँग्वेज चालली, ज्या पद्धतीने तुम्ही बोलतायत, हा महाराष्ट्रातली जनता पाहते आणि याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतील. पण भाजपच्या हाताखालची रखेलीच्या अवस्थेत अशा पद्धतीचं हे विधान आहे, किती गंभीर आहे आणि यावर काही कारवाई व्हावी अशी मागणी करणार का तुम्ही? निश्चित त्याच्यात काय करायचं करू. हे बघा, कायदेशीर बाबी करणं हा भाग वेगळा आहे. परंतु ह्या लोकांना हे जे काय असे बोलतात नाही, यांना वाटतं की याच्यामुळे काहीतरी आपण वेगळं काहीतरी आविर्भावात काही बोलतोय. परंतु या मूर्खांना माहीत नाही हे तुम्ही स्वतःची पत घालवत आहेत, स्वतःची लायकी किती हे लोकांना दाखवत आहेत. म्हणून हे लायकी नसलेल्या नालायक लोकांच्यामुळं हे त्या उबाठा गटाचं झालेलं वाटोळं आहे. हे शिवसैनिक म्हणतात, मी म्हणत नाही. जा एखाद्या शिवसैनिकाचा इंटरव्ह्यू घ्या, त्यांना विचारा संजय राऊत बोलतात हे तुम्हाला आवडतं का? ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. त्याबद्दल रिॲक्शन ते लोक देतील. नक्कीच. पण उद्धव ठाकरे यांनी देखील टीका केली आहे एकनाथ शिंदे यांच्यावर. ते म्हणतात की आधी बाळासाहेबांचा मातोश्रीवर दिल्लीला फोन जायचा, त्यावेळेला दिल्लीच्या नेत्यांची चळाचळा कापायची. मात्र आता दिल्लीवरून फोन येतो तर मिंदेंची दाढी चळाचळा कापते. शिवसेना प्रमुखाचं एक वलय वेगळं होतं. शिवसैनिकाचा फोन आल्यानंतर आमच्यासारखे सुद्धा थरथर कापत होते, दिल्ली थरथर कापत होती. राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, बाळासाहेब क्या बोले याच्यावर विचार विनिमय व्हायचा. आज ती पत तुम्ही घालवलेली. आज तुम्हाला लोकांच्या दारोदारी जावं लागतं. हे दुर्दैव आहे. हे शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली पक्ष राहिलेला नाही. हे वारंवार सांगतो. ते शिवसेना प्रमुख, ती शिवसैनिक, त्यांनी केलं ते लोक जे आक्रमक होते कुठे गेलेत? आता हेच यांचं 4 लोकांची जी चौकट आहे ना, त्या चौकटीमध्येच हे आहेत. कोण आहे यांच्याकडं? संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे. संपला पक्ष. याच्यापेक्षा दुसरं काही आहे की नाही? शिवसेना प्रमुखाकडं ही जी लाईन होती नेत्यांची, जी फळी होती कार्यकर्त्याची, ती फळी कुठे आहे? आता हुजरे करणारे तुम्हाला असं वाटतं की हेच खरे आमचे खरे शिवसैनिक. पण आदित्य ठाकरेंना नेता मानत नाही तुम्ही? नाही, कसा नेता मानणार आहे? आदित्य ठाकरे कसा नेता होऊ शकतो?
अहो ज्या नेत्यांनी सर्व काम केलेले, ज्या शिवसैनिकांनी 40-40 वर्षे घातले, तो 32 वर्षाच्या पोराला नाही तू नेता, बरं काय तुझं सर्टिफिकेट काय? शिवसेना प्रमुखाचं नातू म्हणून तुझं सर्टिफिकेट? अरे ज्यांनी घरावर राखरांगोळी ज्यांची झाली ना, त्यांच्यामुळं उठाबगट काही अंशी का होईना पण आज जिवंत हे माना. नसता ते शिवसैनिक नसते तर हे वैभव तुम्हाला पाहायला मिळालं नसतं. शिवसेनेचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे, त्यांना कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न होता असं म्हणावं महाविकास आघाडीकडून. कारण रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा मोठा आरोप केला आहे की पुण्यामध्ये एकनाथ शिंदे ठाणेचे गुंड घेऊन आले होते, पराभव घेऊन मग परत गेले. बघा शिवसैनिक काय विचार करतो हा महत्त्वाचा माझ्यासाठी विषय. हे कालचे बाजार बुनगे जे काही नेतृत्व म्हणून उभे आलेत ना, हे काही दिवसांत संपणार आहे. तुम्ही रोज एकनाथ शिंदे आणि त्याचा असलेला रोजचा कार्यक्रम पत्रिका पहा. पायाला भेंगरी लावून तो माणूस प्रत्येक ठिकाणी जातोय, फिरतोय. आज एवढं काही लोकांनी त्याच्या अंगावर आंदोलन सोडण्याचा प्रयत्न केला, त्याला खंबीरतेने लढला आणि योग्य तो न्याय मिळवून दिला. याला नेतृत्व म्हणतात. लोकलमध्ये बसून प्रवास केल्याने आयुष्यामध्ये जगात केलेले आठवं आश्चर्य समजण्यासारखं काही नाही आहे. करोडो लोकलमध्ये तुम्हाला तरी बसायला जागा मिळाली, ते धक्के खात जातात ना, त्यांची अवस्था तुम्हाला आणखीन कळणार नाही. एक मोठी टीका केली आहे संजय राऊत यांनी की मराठवाड्याचे यंदाचं जे राजकारण आहे ते वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळेल. 4ही उमेदवार शिवसेना उभाटा पक्षाचे विजयी होतील. लातूर जालन्यात बदल दिसेल तर आदर्श टॉवरसुद्धा कोसळेल. पंकजा मुंडेंसाठी बीडची निवडणूकसुद्धा सोपी नाही असं म्हणतायत. काय तुम्हाला वाटतं? संजय राऊत म्हणला याचा उलटा अर्थ नक्की घ्या तुम्ही की त्या सगळ्या सीट त्यांच्या पडणार आहेत आणि तिथं शिवसेनेचा आणि भाजपचा विजय होणार. संजय राऊत हा आविर्भावात बोलतो, आम्ही ग्राउंडवर काम करताना बोलत असतो, म्हणून त्याच्या बोलण्याला कोणीही सिरियस घेत नाही. तुम्ही पण सिरियस घेऊ नका. नक्कीच. एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे जागा वाटपा संदर्भातला. 8 जागांवरचा तिढा आहे असं बोललं जात आहे. हा तिढा सुटलेला आहे का? कारण काल यादी जाहीर होणार होती, ती होऊ शकली नाही आहे. नेमकी यादी कधी जाहीर होईल महायुतीची? नाही, त्या संदर्भामध्ये तिढा सुटलेला आहे, सर्व चर्चा झालेली आहे. मला वाटतं CM साहेब पण आणि डेप्टी CM दोन्ही वेगवेगळ्या भागामध्ये होते. आज CM साहेबसुद्धा कोल्हापूर दौरा झाल्यानंतर आता आम्ही वर्षावरच त्यांच्याशी काही चर्चा करायला जाणार आहोत. मला वाटतं आज मॅक्झिमम आजचा किंवा उद्याच्या दिवसापेक्षा जास्त वाट पाहता येणार नाही आणि उमेदवाराची यादी डिक्लेअरसुद्धा केली. तुमचे जे उमेदवार आहेत त्यांना भाजपचे नेते विरोध करतात अशी माहिती मिळते. मग ते रवींद्र वायकरांचा विषय असू द्या किंवा किरण सामंतांचा विषय असू द्या. निवडणुकीचे तिकीट डिक्लेअर होईपर्यंत प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता काही अंशी एकमेकाला विरोध करत असतो, परंतु तिथपर्यंत सीमित असतो. एकदा नाव डिक्लेअर झालं तर सर्व कामाला लागतात. याचं तुम्हाला सगळीकडचं उदाहरण तुम्हाला पाहता येतील. म्हणून आता तो विरोध राहिलेला नाही. महायुती ही ताकदीने ही निवडणूक लढते आणि ताकदीने जिंकेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन नरसिंग गज्जलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.